इचलकरंजी इथं भाजपच्या वतीनं पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान अंतर्गत कोल्हापूर जिल्हा निवासी कार्यशाळा प्रशिक्षण वर्ग उत्साहात पार पडला। यावेळी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटना बांधणीचा मंत्र दिला। पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियानांतर्गत भाजपच्या वतीनं इचलकरंजीत कार्यशाळा घेण्यात आली। 2 दिवस चाललेल्या या कार्यशाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचं काम आणि पक्षाचा इतिहास यावर विचारमंथन करण्यात आलं। तसंच विविध सत्रांमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं। भाजपचा गौरवशाली इतिहास आणि विकास प्रक्रिया या विषयावर आमदार प्रमोद जठार यांनी प्रकाश टाकला, तर साई कार्यक्रम, वृत्तप्रबंधक आणि मन की बात या विषयांवर योगेश बाचल यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून उपक्रमाचं महत्त्व पटवून दिलं। मोदी सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा पाढा वाचत खासदार धनंजय महाडिक यांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून देशातील 80 कोटी लाभार्थ्यांना मोफत रेशन दिलं जात आहे। पंतप्रधान आवास योजनेतून तब्बल 7 कोटी लोकांना हक्काचं घर मिळालं असून किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000ची मदत दिली जात आहे। आत्तापर्यंत 4 लाख कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत। या सर्व लोकाभिमुख योजनेमुळेच 10 वर्षात भारतात 25 कोटीहून अधिक लोक गरिबीतून बाहेर आले आहेत, असं सांगत सरकारच्या या कामगिरीच्या जोरावर समाजाला जोडणं आणि पक्षाचा विस्तार करणं आवश्यक असल्याचं नमूद केलं। समारोप प्रसंगी कार्यकर्त्यांना आगामी राजकीय आव्हानांची जाणीव करून देत मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आगामी काळात आपल्याला गोकुळ, पदवीधर यासह विविध निवडणुकांना सामोरं जायचं आहे। त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यानं सातत्यानं कार्यरत राहणं गरजेचं आहे। राजकारणात माणसं जपणं आणि संघटना वाढवणं हाच यशाचा खरा मार्ग आहे। तसंच सध्याच्या राजकीय परिस्थितीत सहकारी पक्षांसोबत काम करताना कुठंही कटुता वाढणार नाही याची सर्व कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी आणि समन्वयानं पुढे जाण्याचं आवाहनही त्यांनी केलं। या निवासी कार्यशाळेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक पाया अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे।